370 आर्टिकल हटवलं. काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये तसा निर्णय झाला. माननीय पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळामध्ये त्यावेळेला पाक व्याप्त काश्मीर तयार झाला. पाकिस्तानने आपल्याला अभिनंदन केलं आणि 1/3 पार्ट आपल्या जम्मू काश्मीरचा ताब्यामध्ये घेतला. वास्तविक याच वेळेला हा निर्णय व्हायला पाहिजे होता. पाकिस्तान युद्ध करून तो भाग आपण घ्यायला पाहिजे होता आणि त्यामुळं सातत्यानं आपल्या देशामध्ये आतंकवाद वाढला. आपल्या देशामध्ये आतंकवादी येऊ लागले आणि अनेक वेळेला हल्ले होऊ लागले. एवढ्या आर्मीला कुठला अधिकार नव्हता. आता 370 आर्टिकल हटवल्यामुळं त्या ठिकाणी आपल्या आर्मीला पूर्णपणे संरक्षण करण्याचा अधिकार मिळालेला आहे आणि काश्मीर मधला जम्मू मधला जो आतंकवाद आहे तो 99% जवळजवळ संपलेला आहे. कधी कधी थोडासा काय त्यामुळे ठीक आहे. तर आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान त्या ठिकाणी लागू नव्हतं. एवढी वर्ष झाली तरी काँग्रेसने बाबासाहेबांचं संविधान जम्मू काश्मीरमध्ये लागू करण्याचा निर्णय कधी घेतला नाही. नरेंद्र मोदींना तो निर्णय घ्यावा लागला. तिरंगा झेंडा फडकवण्याचं काम त्यांनी केलं. 10 वेळा काश्मीरमध्ये जाऊन आलेलो आहे. काश्मीरमध्ये माझ्या पक्षाचे 4 उमेदवार उभे होते. गावागावामध्ये मी फिरलो. पोलिसांच्या गाड्या माझ्यावर उभ्या होत्या. आम्ही सुद्धा तयारीत होतो. जर आतंकवाद्याने जर अटॅक केला तर आम्ही त्यांना रिप्लाय दिला. सुद्धा आतंकवादी आला नाही. त्यांना माहीत होतं की आम्ही तिकडे गेलो तरी आपल्याला सोडणार नाही. सांगायचं एवढाच आहे की आता तिथं लोकांना भीती नाही आहे. जवळजवळ 370 आर्टिकल हटल्यानंतर काश्मीरमध्ये जम्मूमध्ये जवळजवळ 2,50,00,000पेक्षा जास्त पोलीस या ठिकाणी गेले आहे. असे निर्णय त्या सरकारने आहे. आज या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा अभूत असा पुतळा हा उभा करण्याचा आपण निर्णय घेतला आणि अंधाबाई साळवे हे आमच्या दलित समाजाचे बौद्ध समाजाचे आहे. त्यांनी त्यासाठी जागा दिली आणि त्या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीचा पुतळा खूप अशा पद्धतीचा पुतळा आपल्या अनुराधाताईंच्या सहकार्याने अतुल पवार यांच्या सहकार्याने हा पुतळा या ठिकाणी उभा राहिलेला आहे आणि या पुतळ्याचं जे उद्घाटन आहे हे लोकार्पण जे आहे ते माझ्या हस्ते करण्याचा निर्णय आपण घेतला आणि मला आदरणीय हरिभाऊ बागडे यांच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे. त्यांच्याशी माझे अत्यंत चांगले संबंध राहिलेले आहे. अनेक वेळेला त्या मतदारसंघातून निवडून आले. आज त्यांना राजस्थानच्या राज्यपाल पदावर माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांची निवडणूक केलेली आहे आणि अत्यंत चांगल्या माणसाला राजस्थानसारखे सर्वात देशात मोठं राज्य आहे. क्षेत्रफळामध्ये सर्वात मोठा असा राज्य राजस्थान आहे. त्या राजस्थानच्या राज्यपाल पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ही अत्यंत चांगली गोष्ट आहे.